गावातली जत्रा असली की आम्ही तमाशा ठरवाय तिथं जायचो आणि एकदा 2-3 वर्षापूर्वी एक तमाशा ठरवत असताना एक माणूस त्या ठिकाणी आला आणि तमाशाचा एक फडाचा मालक होता. त्याला म्हणू लागला की मला तमाशात काम करायचे, माझी लई इच्छा आहे, मला तुम्ही तमाशात घ्या. पण तो म्हणला आता तो ढोलकी वाजवती तो बुक आहे, ते पियानो वाजवती तो बुक आहे, सगळं जेवण करण्यापासून नाचणाऱ्या ज्या स्त्रिया असतात सगळे बुक आहेत, मग तुला काम कुठलं द्यायचं? तो म्हणला काम मला कुठलं पण द्या, पण मला तमाशात यायचं आहे. मग तो म्हणला तमाशात एकच काम आहे. ती म्हणला कुठलं काम आहे? ते म्हणला नाच्याचं काम शिल्लक आहे, करशील का? ते म्हणला करतो. तसं करार उत्तर मधून एक आमच्यातला इलेक्शन लागलं, निवडणूक लागली की एक नाच्या इथं ह्या फडामध्ये काम करायला येतो आणि काय जे मनाला येईल ती बरोबरच असतो. मागच्या वेळी कारखान्याची निवडणूक पण झाली, त्याने टीका केली बाबांच्यावर. आमचे नेते आमचे दैवत आदरणीय सुरेश बाबांच्यावरती पण टीका केली, पण झालं उलट. 13,000 मताच्या फरकानं आमचा कारखाना आम्ही निवडून आला. आज तुम्हाला खरं सांगायला गेलं, माझं गाव वडगाव आहे. वडगावात एक लक्ष्मीचं देऊळ आहे आणि कुणाला म्हशीला जर रेडाक होत नसलं तर त्या लक्ष्मीला जाऊन आम्ही नवस बोलतो की रेडाक झालं तर पहिलं काय असेल ती रेडा सोडेन तुला. तसा लक्ष्मीला एखादा रेडा नवसाला सोडते, तसा उत्तरेत इकडं नवसाला सोडलाय रेडा.